नमस्कार, मी भूषण सजगुरे। आज तुम्हाला होलिका दहन कसं करावं, त्याचा विधी कसा आहे आणि जे लोक आहे की घरातल्या घरात आपल्या घराच्या समोर होलिका दहन करत असतात, त्यांच्यासाठी अगदी सोपा पर्याय किंवा सोपा मार्ग हा कशा पद्धतीने असणार आहे, अगदी शॉर्टमध्ये आपल्याला या होलिका दहनाचा विधी कशा पद्धतीने करता येणार आहे ही गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण जी होलिका आहे ती होलिका कोण आहे हा भाग समजून घेऊया। तर हिरण्यकशिपू जो आहे तर त्याची जी बहीण होती तिचं नाव होतं होलिका आणि या होलिकेचं दहन या ठिकाणी करणं म्हणजे आपल्या या वातावरणामध्ये आपल्या परिसरामध्ये एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता निर्माण व्हावी हे देखील एक त्याच्या पाठीमागचं कारण आहे। आपल्या परिसरामधील नकारात्मकता दूर होणे हा देखील ह्या होलिका दहनाच्या पाठीमागचा एक मुख्य उद्देश आहे। त्याच्यानंतर ही जी काही होळी आपण पेटवणार आहोत, जी जागा आहे घराच्या समोरची किंवा ज्या ठिकाणी आपण ती होळी पेटवणार आहोत, सर्वात अगोदर ती जागा अगदी सुचिरभूत करून घ्यावी। म्हणजेच गाईच्या शेणाचा सडा किंवा गाईच्या शेणाने ती जागा सारवणे, पाणी घालून ती स्वच्छ करणे। त्या ठिकाणी मध्यभागी आपण एरंडेलचं झाड किंवा त्या ठिकाणची फांदी आहे ती देखील आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो। त्याखाली एक नारळ वगैरे ठेवावं आणि आजूबाजूला आपण गाईच्या गवऱ्या रचू शकतो। काही लाकडं असतील त्या ठिकाणी आपण त्या ठेवायच्या आहे। त्याच्या आजूबाजूला आपण सुंदर पद्धतीने रांगोळी काढायची आहे आणि रांगोळी काढल्यानंतर त्या होलिकेला एक पुष्पांची माळ अर्पण करायची आहे। त्यानंतर जर आपण ज्या पूजेला बसणार आहोत, जी व्यक्ती बसणार आहे, सर्वात अगोदर त्याला पूजेच्या जे काही साहित्य आहे ते जवळ घेऊन बसावं। त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, एक पाण्याचा भरलेला तांब्या, त्याच्यानंतर थोडं पंचामृत आहे, त्याच्यानंतर नैवेद्यासाठी आपण जे काही घरामध्ये बनवलेलं असेल त्याच्यामध्ये पुरणाची पोळी वगैरे ते विशेष सांगितलेलं आहे। या सगळ्या गोष्टी समोर ठेवाव्या। आरती त्या ठिकाणी प्रज्वलित करावी। त्याच्यानंतर आपल्याजवळ कापूर देखील असावा आणि त्या ठिकाणी आपण पूजेला बसल्यानंतर सर्वात अगोदर आपल्या कपाळी गंध लावावा। गंध हा हिंदू धर्मानुसार मांगल्याचं प्रतीक सांगितलं गेलेलं आहे आणि तो गंध लावल्यानंतर आपल्या डोळ्याला पाणी लावावं। 3 वेळेस हातामध्ये पाणी घेऊन पाणी प्राशन करावं। त्यामध्ये मंत्र म्हटला जातो, केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा। आणि 4थ्या वेळेस हातामध्ये पाणी घेऊन त्या समोरच्या बाजूला किंवा ताटली वगैरे असेल, ताम्हण असेल, त्या ठिकाणी पाणी सोडावं। त्या ठिकाणी म्हणा ओम गोविंदाय नमः, त्या ठिकाणी नमस्कार करावा, विष्णूचं स्मरण करावं। त्यानंतर हातामध्ये एकदा पाणी घेऊन प्राणायाम करावा। प्राणायाम जो रेचक कुंभक आहे, श्वास घेणे श्वास सोडणे, हा त्या ठिकाणी करावा। कोणी गुरु केलं असेल तर त्या ठिकाणी त्यांनी गुरुमंत्राचा जप करावा। कोणाला गायत्री मंत्र येत असेल तर गायत्री मंत्राचा जप करावा। जर यापैकी कोणाला काही जमत नसेल, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 3 वेळेस मनातल्या मनात करावा। हा प्राणायाम पूर्ण करावा आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर हातामध्ये संकल्प घ्यावा। संकल्पेन कार्यसिद्धी जायते। कोणतंही काम आपण जे काही करत असू तर ते संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही। तर त्या ठिकाणी जे काही होलिका दहन आहे त्याचा संकल्प करायचा आहे। हातामध्ये पाणी घ्यावं, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षता घालाव्या, एक पुष्प असेल तर पुष्प त्या ठिकाणी ठेवावं, एक फूल ठेवावं आणि त्या ठिकाणी संकल्प करावा की अद्य पर्वोच्चारित एवं ग्रहगण विशेषण विशिष्टायाम वेदायाम शुभपुण्यतिथौ। आपल्या स्वतःच्या गोत्राचा उच्चार करावा, आपलं स्वतःचं नाव त्या ठिकाणी घ्यावं। आपल्या परिवारातले काही सदस्य असेल त्यांची देखील नावं घेतली तरी काही हरकत नाही आहे आणि त्यांची नावं घेतल्यानंतर म्हणायचं आहे की प्रतिवार्षिक विहित, म्हणजे काय, जे प्रत्येक वर्षाला येणारं जे काही होलिका दहन आहे, प्रतिवार्षिक विहित श्री कुलदेवता तथाच, म्हणजेच काय की अजून जी काही विष्णू देवता आहे, कृष्ण आहे, कृष्ण देवता, कृपा आशीर्वाद प्राप्ती हे तवे, यांचा सर्वांचा कृपा आशीर्वाद प्राप्त झाला पाहिजे। एक नकारात्मकता भावना दूर झाली पाहिजे। याच्यासाठी एक बाह्यदोष परिहारपूर्वक प्रतिवार्षिक विहित
होलिका दहनंच करिष्ये, असं साधं अगदी म्हणून देखील आपण त्या ठिकाणी पाणी सोडावं. तत्रादौ म्हणजे काय, त्याच्या प्रीत्यर्थ मी गणपतीचं स्मरण करीत आहे की तत्रादौ निर्विघ्नता, हे जे कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी मी गणपतीचं स्मरण करीत आहे. म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, या मंत्राचा त्या ठिकाणी पठन करावं. त्यानंतर समोर एक सुपारी ठेवावी त्या होलिकेच्या समोर. त्याच्या खाली एखादं पान असेल तर अति उत्तमच आहे, नाहीतर थोड्याशा अक्षता ठेवाव्या, त्याच्यावरती सुपारी ठेवावी. ॲज अ गणपती म्हणून आपल्याला त्याचं पूजन करायचं आहे. त्या सुपारीचं एक प्राथमिक पंचोपचार पूजन करावं. एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडून त्या ठिकाणी त्या सुपारीला ठेवावं. त्याला 2 वेळेस आरती अगरबत्ती ओवाळून नैवेद्य दाखवावा. नैवेद्य अगदी फळाचा असला तरी चालेल किंवा एक साखरेचा खडीसाखरेचा असला तरी काही हरकत नाही. तर त्या ठिकाणी त्याचा नैवेद्य दाखवावा, गणपतीची प्रार्थना करावी आणि त्यानंतर होलिका दहन करावं. एक गौरी घ्यावी, त्यावर कापूर जो आहे कापूर त्या ठिकाणी ठेवावा आणि तो कापूर अगोदर प्रज्वलित करावा आणि प्रज्वलित केल्यानंतर ही जी काही होळी आहे त्या होळीला एक पूर्ण अशी प्रदक्षिणा मारावी आणि ती जो आपण गौरीवर कापूर ठेवलेला आहे तो कापुरासह ती गौरी त्या होलिकेमध्ये ठेवावी. त्याच्यानंतर ती होलिका त्या ठिकाणी प्रज्वलित होईल. त्या होलिकेचं पूजन करावं. त्याला एक गंधाक्षत पुष्प ठेवावं. चांगलं पाणी, एक पळीभर पाणी बाजूला टाकावं. अग्नीमध्ये टाकू नये, नाही तर अग्नी विझून जाईल. तर त्या ठिकाणी बाजूला एक पळीभर पाणी टाकावं. होलिकाय नमः पाद्यम समर्पयामी होलिकाय नमः. एक पंचामृत त्या ठिकाणी थोडं पंचामृत स्नानम समर्पयामी, परत चांगलं पाणी टाकावं. म्हणजे एक पळीभर पाणी त्या ठिकाणी सोडावं. शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्याच्यानंतर एक गंधाक्षत पुष्प त्या ठिकाणी अर्पण करावं. त्या ठिकाणी आरती अगरबत्ती ओवाळावी. त्यानंतर आपण जो नैवेद्य या होलिकेसाठी आणलेला आहे तो नैवेद्य त्या ठिकाणी दाखवावा. चतुष्कोण मंडलम कृत्वा म्हणजे काय की चौकोनी मंडल पाण्याचं करावं त्या होलिकेच्या समोर. त्या ठिकाणी तो नैवेद्य ठेवावा आणि त्या होलिकेला तो नैवेद्य दाखवावा. एक क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याळ फिरतं त्या पद्धतीने गोल पाणी त्या नैवेद्याच्या भोवती फिरवावं आणि विष्णू देवतेचं मनातल्या मनात स्मरण करावं. तो नैवेद्य दाखवल्या गेल्यानंतर तो नैवेद्य आपण अग्नीमध्ये अगदी विसर्जित केला तरी काही हरकत नाही. त्यानंतर जो आपण नारळ आणलं असेल, काही खोबऱ्याची वाटी असेल किंवा काही धान्य असेल तर ते देखील आपण त्या होलिकेमध्ये समर्पित करू शकतो. त्यानंतर सर्व झाल्यानंतर हातामध्ये जो पाण्याचा गडवा आहे तो पाण्याचा गडवा घ्यावा. पाण्याने भरलेला तांब्या, त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालावं किंवा पंचामृत घालावं आणि ते दुग्धमिश्रित जे पाणी आहे त्या पाण्याच्या त्या होलिकेला प्रदक्षिणा घालाव्या. पाणी थोडं 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 त्या ठिकाणी सांडत सांडत पूर्ण त्या होलिकेच्या भोवती प्रदक्षिणा घालाव्या आणि त्या प्रदक्षिणा घातल्या गेल्यानंतर आपण त्या होलिकेची आरती देखील त्या ठिकाणी करू शकतो. एक प्राथमिक गणपतीची आरती आपण करू शकतो, देवीची आरती करू शकतो आणि कापूर आरती करून त्या ठिकाणी होलिकेची प्रार्थना अशी आपण या ठिकाणी करू शकतो. अगदी स्वल्प स्वरूपामध्ये तुम्हाला मी हे होलिका दहन घरगुती पद्धतीने कसं करावं हे मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.